दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेला 6 गॅरंटीज दिल्या आहेत। सर्व लोकांना रोजगार मिळेल, कोणी गरीब राहणार नाही, प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल, सर्वांना चांगले आणि मोफत उपचार मिळतील, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात 24 तास वीज असेल, गावागावात चांगले रस्ते असतील, विज्ञानमध्ये भारत अग्रेसर असेल असे केजरीवाल यांनी म्हटल्याचे त्यांची पत्नी सुनीता यांनी सांगितले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ झालेल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अजिबात चिंता करू नका, या लढाईत संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे। तसेच केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक केल्यावर लोक घाबरतील असं जर का भाजप सरकारला वाटत असेल तर त्यांनी अजून या देशात राहणाऱ्या लोकांना ओळखलंच नाही असेही ते म्हणाले। डोळे उघडणारी आणि धक्कादायक अशी बातमी, काँग्रेसने कसं असंवेदनशीलपणे कच्छातीऊ भेट श्रीलंकेला दिलं हे समजतं। यामुळे प्रत्येक भारतीय नाराज असून लोकांच्या डोक्यात ही गोष्ट पक्की झाली की काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही असं पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर म्हटलं। भारताची एकता, अखंडता आणि हितांना कमकुवत करणं हीच काँग्रेसची 75 वर्षांपासूनची कामाची पद्धत आहे असेही मोदी म्हणाले। तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलई यांनी माहिती अधिकारातून महत्त्वाची माहिती मिळवली। भारताच्या किनाऱ्यापासून 20 किलोमीटर दूर पालकच्या समुद्रधुनीमध्ये 1.9 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाचे एक बेट आहे। हे बेट स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होता। कच्छाथीऊ हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाले आहे। 1974 मध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिल्याचं सांगण्यात येतंय। सगळ्या चौकशी जप्तीचा मनस्ताप सहन करून हा वाघ ताठपणाने उभा आहे। मीटिंग्स घेतोय, सभा गाजवतोय, देणारा हात आहे, तो कुणापुढे पसरणारा झालेला नाही असे म्हणत अभिनेते किरण मानेंनी आमदार रोहित पवारांवर स्तुतीसुमने उधळली। गड्या हो, आयुष्यात हा स्वाभिमान महत्वाचा। रोहित दादा, तुम्ही तो जपलात, आम्हाला तुमचा अभिमान आहे। आता लढायचंय, झुंजायचंय आणि जिंकायचंय बास असेही यावेळी किरण मानेंनी म्हटले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखे आश्वासन दिले। सरकारने सणासुदीला आनंदाचा शिदा देते, त्यासोबत सरकारने गोरगरिबांना ब्रँडच्या बियर विस्की द्याव्यात। सरकारने हे नाही दिलं तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार बनवलं तर माझ्या खासदार निधीतून दारू पिणाऱ्या लोकांना आनंदाच्या शिदासोबत बियर विस्की देईन असे ते म्हणाल्या। आम्ही अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये एकी नाही हे सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले। त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत असा टोला प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला लगावला। आम्ही त्यांना तुम्ही तुमची भांडणे अगोदर मिटवण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांचे भांडण मिटले नाही, त्यांच्यात समझोता होत नाही, त्यात आम्ही जाऊन आणखी बिघाड करण्यापेक्षा आम्ही आमची भूमिका घेतली असे स्पष्टीकरण यावेळी प्रकाश आंबेडकरांनी दिले। छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरेंना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाले, त्यानंतर आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधला वाद संपल्याची चर्चा आहे। दानवेंनी आज खैरेंची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी एकमेकांना पेढा भरवत दोघांनी आपापल्या वाद संपल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। संभाजीनगर लोकसभा लढवण्यासाठी अंबादास दानवे देखील इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळाले नाही। भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न प्रदान करण्यात आला। अडवाणी यांच्या दिल्लीतील घरी जाऊन राष्ट्रपतींनी हा पुरस्कार दिला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते हजर होते। दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता। अडवाणी हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत। भाजप प्रवेशानंतर नवनीत राणांनी आज पहिल्यांदा अमरावती भाजप कार्यालयात भेट दिली। यावेळी भाजप नेते प्रवीण पोटे पाटलांनी राणांचे स्वागत केले। नवनीत राणांमुळे पहिल्यांदाच अमरावतीत कमळ फुलेल असे यावेळी प्रवीण पोटे पाटील म्हणाले। उमेदवार कोण याचा विचार नाही, आपल्याला कमळ मिळाले, आपण सगळे मोदींसाठी काम करतो आहे, देशाला महाशक्ती बनवण्यासाठी काम करतो असेही यावेळी बोलताना प्रवीण पोटे पाटील म्हणाले। कॉमेडियन कपिल शर्माचा प्रसिद्ध शो द ग्रेट इंडियन कपिल शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। काल 30 मार्चला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या शो मध्ये आता अभिनेता कॉमेडियन सुनील ग्रोवर ही परतला आहे। सुनील ग्रोवर व कपिल शर्मा यांच्यामध्ये वाद झाला होता, त्यामुळे सुनील ग्रोवरने कपिल शर्माचा शो सोडून दिला होता अशी चर्चा होती। सुनील ग्रोवर तब्बल 6 वर्षांनंतर कपिलच्या शो मध्ये परतला आहे।
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, कृती सेनॉन आणि तब्बू मुख्य भूमिकेत असलेला क्रू चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे। या चित्रपटाने फक्त 2च दिवसांत तब्बल 41.13 कोटी रुपयांची कमाई केली आहे। आता या चित्रपटाचे कौतुक अभिनेत्री आलिया भट्टने केली आहे। या क्रूने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे। पडद्यावरील आणि बाहेरच्या सर्व अद्भुत महिलांचे खूप खूप अभिनंदन, असे आलियाने म्हटले आहे। IPL मध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामना हा गुजरातने जिंकला आहे। गुजरातने हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला आहे। या सामन्यात गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली, तर डेव्हिड मिलरने नाबाद 44 धावांची खेळी केली आहे। हैदराबादकडून शहबाज अहमद, मयंक मार्कंड, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या। IPL मध्ये काल झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जॉयंट्सने कॅप्टन चेंज केला होता। KL राहुल ऐवजी निकोलस पुरनला कर्णधार बनवण्यात आले होते। आता याचे कारण समोर आले आहे। KL राहुल दुखापतीतून पुनरागमन करत आहे, त्यामुळे आम्ही त्याला या दीर्घ स्पर्धेत विश्रांती देत आहोत। सर्व खेळाडूंनी संधीचा फायदा घेऊन आपले सर्वोत्तम देणे आवश्यक आहे, असे पुरनने सांगितले। जेव्हा प्रभू राम सत्यासाठी लढले तेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती, असे प्रियंका गांधी म्हणाल्या। प्रभू राम यांच्याकडे संसाधनेही नव्हती, रावणाकडे साधन संपत्ती होती, सैन्य रावणाच्या बरोबर होते, रावणाकडे सोने होते, तो सोन्याच्या लंकेत राहिला। प्रभू रामामध्ये सत्य, आशा, विश्वास, प्रेम, दान, नम्रता, संयम, धैर्य होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छिते, सत्ता येते व जाते, असेही त्या म्हणाल्या। सर्व यंत्रणा खरेदी करून भाजप 180 पेक्षा पुढे जाणार नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली। लोकसभेचा सामना सुरू होण्याच्या आधी आमच्या 2 सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले आहे। लोकसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न मोदींसह 3-4 अब्जाधीश करत आहेत। देशाला भविष्य देणारे स्वप्न पाहण्याचा अधिकार देणारे संविधान बदलण्यासाठी ही मॅच फिक्सिंग सुरू आहे। संविधान बदलेल तेव्हा देश संपून जाईल, असे ते म्हणाले। वहिनी माझ्या आईसारखी आहे, हा 2 कुटुंबातील लढा नसून विचारधारेचा लढा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे। सुनेत्रा पवार यांच्याशी कोणताही वाद नाही। भाजपची जाचक आणि चुकीची धोरणे, भ्रष्टाचार, वाढती महागाई, बेरोजगारी यांच्या विरोधात हा लढा आहे। इलेक्ट्रोल बॉन्ड्स हा मोठा घोटाळा आहे। बारामतीच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा मुख्य मुद्दा आहे, जो मी मांडणार आहे, असेही सुळे म्हणाल्या। रोहित पवारांनी व्यक्त केली खंत, म्हणाले बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे, त्यांच्यासोबत गेलेली आपली लोक यशस्वी होऊ देणार नाहीत, असे वाटत होते। दुर्दैवाने भाजपची चाल यशस्वी ठरली, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली। तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे। सुप्रियाताईंना 3 लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून प्रत्युत्तर देतील, असा विश्वास देखील रोहित पवारांनी व्यक्त केला। पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जॉयंट्सने विजय मिळवला, परंतु या सामन्यात चर्चा होत आहे ती मयंक यादवची। त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात IPL मध्ये पदार्पण केले, तसेच पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले। त्याचे कारण त्याने गोलंदाजीवर 3 विकेट्स घेतल्या, शिवाय त्याने यंदाच्या IPL मधील सर्वात वेगवान चेंडूही टाकला। त्याचा वेग 155.8 किमी प्रति तास इतका होता। 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे। याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यात होणाऱ्या बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी केले आहे। विशेष म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच बँका बंद राहणार आहेत। आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी सोमवारी देशभरात बँका बंद राहतील। दरम्यान एप्रिल महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत।